यांनो बराच प्रश्न कधी कधी पडतो की आता पास्टर त्यांचं वय एवढं माझं वय एवढं मग ते मला सांगते काय बोलणार. मी तुमच्या सांगती बोलणार नाही, पण पवित्र आत्मा तुमच्या सांगती बोलणार आहे. ओके, कारण देवाच्या आत्म्याला तुमच्या जीवनासंगती बोलायचं आहे. तो तुमच्या हृदयासंगती तुमच्या जीवनासंगती बोलू इच्छितो, पण आम्ही त्याचं ऐकायला पाहिजे. ओके, तर त्यामुळं आपलं अंतकरण उघडायचं. ओके, कधी कधी आपण शारीरिकरित्या इथं बसलेले असतो, फिजिकली वी सिट हिअर बट आवर इयर्स आर समवेअर एल्स, आवर माइंड इज समवेअर एल्स. ओके, आणि तीच गोष्ट देवबापाची इच्छा आहे की जेव्हा आपण देवबापासाठी वेळ देतो त्यावेळेस देवाची वाणी आपण ऐकावं. ओके, आणि जे मी तुम्हाला आज बोलणार आहे हे देवाच्या वचनातून बोलणार आहे. आणि ह्या जगाच्या सिस्टीमपेक्षा हे पूर्ण वेगळं आहे. मी जे काही बोलणार आहे जगामध्ये जी पद्धत आहे त्यापेक्षा आगळी वेगळी पद्धत आहे, पण ती पवित्र शास्त्रामध्ये जे यशस्वी देवाचे सेवक आहेत त्यांच्यासाठी ती फार मौल्यवान आहे. ओके, आपण नीतिसूत्राचं पुस्तकाचा पहिला अध्याय आणि 8वं वचन वाचणार आहोत. नीतिसूत्र याचा पहिला अध्याय. मी माझे सेशन्स 2 भागामध्ये करणार आहेत. नीतिसूत्रे याचा कोणी वाचू शकतं का माईक मध्ये माझ्यासाठी वचन? ओके, जर तुमच्याकडं तुम्ही इंग्लिश हिंदी मराठी कुठल्याही भाषेत वाचू शकता. Proverbs chapter 1 verse 8. Hear my son your father's instruction and forsake not your mother's teaching. और चॅलेंजिंग आहे ना. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, माय सन हिअर्स युअर फादर्स इन्स्ट्रक्शन. ओके, आणि आत्ताच्या ह्या काळामध्ये तुम्हाला बापाचं आणि आईचं ऐकण्याची म्हणजे असं वाटतं की नाही त्यांना काही कळत नाही. कारण आत्ताच्या प्रसंगामध्ये आत्ताच्या जगामध्ये सर्वात जास्त नॉलेज आहे. इतकं नॉलेज आहे की यू कॅनॉट इमॅजिन. एव्हरी डे न्यू डिस्कवरीज आर हॅपनिंग एव्हरी मोमेंट. आणि त्या डिस्कवरीजमध्ये जे आई वडील असतात ते कुठेतरी मागं पडलेले असतात. दे आर नोवेअर इन दॅट डिस्कवरी. दे डोंट नो एनिथिंग. ते कुठेतरी मागं पडलेले असतात. अँड देन वी हॅव टू गो फर्दर. आम्हाला जीवनात पुढे जायचं असतं आणि ते कुठेतरी मागं असतात. आणि मग प्रश्न आम्ही अशा द्विधा मनोमध्ये असतो की मी काय करू. शुड आय लिसन द इन्स्ट्रक्शन ऑफ माय फादर अँड काय म्हटलंय तुझं मदरचं काय म्हटलेलं आहे? Do not forsake your mother's teaching. तिचं शिक्षण मी स्वीकारू का नाही. कारण इतकं काही गोष्टी आहेत फार चॅलेंजिंग आहे. पण आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, हा जो इन्स्ट्रक्शन देणारा बाप आहे ना हा स्वर्गीय बाप आहे. ही इज अ हेवनली फादर. कोण आहे तो? आणि ही इज इंटरेस्टेड. आय टेल यू वन थिंग, तुम्ही मुलगा बना, तुम्ही डॉटर बना, सन नॉट डॉटर, he wants your relationship. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, स्वर्गीय बापाला तुमच्या बरोबर पर्सनल रिलेशनशिप पाहिजे. he desire that relationship. he longs for that relationship. त्याला म्हणजे ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला तुम्हाला माहित आहे, त्या स्वर्गातून त्याने ही वाणी त्यांना दिली. स्वर्गातून आवाज आला
तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, मी तुझ्यावर संतुष्ट आहे. ही रिलेशनशिप आहे आणि तेच रिलेशनशिप मध्ये तुम्हाला मला देवबापाने बोलवलेलं आहे प्रियांनो. आणि तो तुम्हाला इन्स्ट्रक्ट करतो, तुम्हाला कुठल्या मार्गाने जायचं तो तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि म्हणून तो म्हणतो, मुलांनो माझं ऐका. माझ्या आपल्या आईच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. हे आई बापाचं, पण स्वर्गीय बाप तुमच्या सांगती रिलेशन करू इच्छितो. आणि हे आज मला तुम्हाला सांगू दे की माझ्या जीवनामध्ये जे मी माझ्या जीवनामध्ये मी पण एका काळामध्ये युथ लीडर होतो. मी तरुणपणामध्ये माझं तारण झालं. मला येशू ख्रिस्ताची ओळख झाली. मला येशू ख्रिस्त माहीत नव्हता वयाच्या 20व्या वर्षापर्यंत. जेव्हा मला येशू कळाला, माझ्या जीवनामध्ये फार मोठा बदल. आणि मग माझ्या बापा सांगते माझं रिलेशन, आणि आज तेच रिलेशन देवबाप तुम्हा सांगते निर्माण करू इच्छितो. म्हणून ज्यावेळी योहानाचं शुभोत्मान, योहान वॉज अ यंग डिसायपल ऑफ जीसस. येशू ख्रिस्ताचा सर्वात तरुण. जर तुम्हाला जर नव्या करारातलं कुठलं पुस्तक वाचायला सुरुवात करायची असेल तर योहानाचं पुस्तक वाचायला सुरुवात करा. कारण ही इज द यंगेस्ट ऑल डिसायपल मध्ये. हा असा होता शिष्य की येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकणारा होता. त्याच्या उराशी टेकून तो बसणारा होता. येशू ख्रिस्त त्याच्या हृदयातल्या गोष्टी त्याला सांगायचा. तुम्हाला ती स्टोरी माहित असेल. सगळे प्रभू भोजनाला बसले होते आणि येशू म्हटला, मला तुमच्यापैकी एक जण धरून देणार आहे. आणि योहान येशूच्या शेजारी बसला होता. त्यांनी त्याला विचारलं आणि येशूनी त्याला सांगितलं. योहानाच्या बाबतीमध्ये असं सांगतात प्रियांनो की म्हणजे सर्व जे शिष्य आहेत हे वेगवेगळ्या रीतीने मेले, वेगवेगळ्या रीतीने, पण योहानाला इवन उकळत्या तेलामध्ये टाकलं येशू ख्रिस्ताच्या विश्वासामुळे, पण तो जिवंत राहिला, मेला नाही. आणि त्या योहानाने आपण वाचूया योहानाचं शुभोत्पान 1 अध्यायाचं 12 वचन. त्याने सुरुवातीला त्याचा पहिल्या अध्यायामध्ये तो म्हटलं की आय वॉन्ट यू टू नो दिस, आय वॉन्ट यू टू नो दिस. बापा सांगती रिलेशनशिप. योहानाचं शुभोत्पान, बट ॲज मेनी ॲज रिसिव्ड हिम टू देम ही गेव द राईट टू बिकम द चिल्ड्रन ऑफ गॉड टू दोज हू बिलीव्ह हिज नेम. द फर्स्ट थिंग योहान लिहितोय की ऐका, स्वर्गातील पित्याची इच्छा ही आहे की तुम्ही त्याची लेकरं असावेत. काय असावं? आणि तो म्हणतो की तुम्ही त्याचं इन्स्ट्रक्शन ऐका. यू मस्ट हिअर हिज इन्स्ट्रक्शन्स. फार कठीण जातात आई वडिलांचे इन्स्ट्रक्शन ऐकायला. कधी कधी असं वाटतं बॉदरेशन, फार चॅलेंज वाटतं की कसं ऐकायचं. पण माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, आज या तरुण वयामध्ये जर तुम्ही त्याचे इन्स्ट्रक्शन ऐकणार आहात तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या अभिषेकाचं सामर्थ्याचं कार्य घडणार आहे. यू विल बी डिफरंट पीपल ऑन दिस अर्थ. यू विल बी डिफरंट पीपल. लक्षात ठेवा, सगळे एका दिशेने चाललेत आणि बरेच जग, पण देवबापाने तुम्हाला निवडलेले वेगळे लोक होण्यासाठी. 13 वचन त्यामध्येच योहान 13 वचनामध्ये लिहितो, फार महत्वाची गोष्ट लिहितो 13 वचनामध्ये. Who were born not of blood, nor of the will of the flesh, nor of the will of man, but of God. Amen. You are will of God. जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तर तुम्ही देवाची इच्छा आहात. Amen. इथं किती लोकांनी येशूवर विश्वास ठेवतात? किती लोक येशूवर विश्वास ठेवतात? येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहेत का? आहेत. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तर तुम्ही देवाची इच्छा, माझ्या मागे म्हणाल का, मी देवाची इच्छा आहे.
कोणाची इच्छा आहे? तुम्ही ऑलरेडी देवाच्या इच्छेमध्ये जन्मलेला आहात प्रियांनो. यू आर ऑलरेडी परमेश्वराच्या इच्छेमध्ये तुम्ही जन्मलेला आहात. आणि ती इच्छा फार महत्वाची आहे, कारण देवाच्या इच्छेनुसार तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार आहात. तुम्हाला माहित आहे का, मत्त्याच्या 7व्या अध्यायामध्ये आणि 21व्या वचनामध्ये, मत्ते 7:21 मध्ये असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्तानी तिच्या शिष्यांना सांगितलं, मला प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या सर्वांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. ओके, वाचता का? नॉट एव्हरी, रीड. Not everyone who says to me, Lord, Lord, will enter the kingdom of heaven, but the one who does the will of my Father who is in heaven. Yes. काय म्हटलेलं आहे? Does the will of my Father in heaven. जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवला तर तुम्ही पहिल्यांदा देवाची इच्छा या जगामध्ये आहे. कोणाची इच्छा आहात तुम्ही? तुम्ही स्वतःच्या इच्छेने जगात नाही आलेला, देवाच्या इच्छेने या जगामध्ये तुम्ही आलेला आहात. यू आर राईट नाव ह्या जगामध्ये तुम्ही परमेश्वराची इच्छा आहात. पण आता तुम्हाला त्या परमेश्वराची इच्छा समजायला पाहिजे, काय आहे माझ्यासाठी. देवबापाची इच्छा ही आहे आणि फार महत्वाची आहे की तुम्ही तुमच्या बापाचं इन्स्ट्रक्शन ऐकावं. काय ऐकावं? फादर्स इन्स्ट्रक्शन. मराठीमध्ये काय म्हटलंय त्याचं काय आहे कोणाला मराठीमध्ये तो शब्द? इन्स्ट्रक्शनला तू आपल्या बापाचं काय ऐक, आज्ञा म्हटलंय का? नीतिसूत्रे पहिला अध्यायाचं 8वं वचन मराठीमध्ये काय म्हटलंय? बोध ऐक. बा, आपल्या वेळी किती लोक मोबाईल वापरतात? एव्हरीबडी. मला सांगा बरं, मोबाईल घेतल्यानंतर किती लोकांनी इन्स्ट्रक्शन बुक वाचलेलं आहे? किती लोकांनी? 100 पैकी एखादा व्यक्ती असेल, ते पण पूर्ण मनोज वाचलं तू इन्स्ट्रक्शन बुक? नाही वाचलं. इनफॅक्ट मनोजनी मोबाईल घेण्या अगोदर त्याला मोबाईल चालवायला येत होता. आमच्यापैकी बऱ्याच लोकांना तुम्ही मोबाईल घेण्या अगोदर मोबाईल मधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित होत्या. मग ते इन्स्ट्रक्शन बुक कशाला आहे? हे ऐका प्रियांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. परमेश्वराने तुम्हाला मला इन्स्ट्रक्शन बुक दिलेला आहे. प्रॉब्लेम असा झालेला आहे, आम्हाला असं वाटतं मला सगळं येतं. समस्या ही आहे आणि त्यामुळं आता मला इन्स्ट्रक्शन ऐकण्याची गरज नाहीये. आज मी आई वडिलांच्या ह्या रिलेशनशिप बद्दल तुम्हाला सांगते बोलणार आहे. माझ्या वैयक्तिक जीवनातून तुम्हाला सांगते मी बोलणार आहे. माझं आणि मग मी तुम्हाला शमशोनाच्या जीवनाबद्दल तुमच्या सांगते काही वेळ बोलणार आहे. जो शमशोन देवबापाच्या अभिषेकाने इतका सामर्थ्याने अभिषेक होता की त्याचं जीवन पण त्याचा अभिषेक त्यांनी गमावला. ही बिकेम ब्लाइंड. तो अंधळा झाला. त्यांनी त्याच्या जीवनामधलं जे उद्दिष्ट होतं ते गमावून बसला. त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे. काय कारण होतं, कुठल्या कारणाने त्यांनी ते गमावलं. प्रियांनो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. वडिलांचं इन्स्ट्रक्शन, तुमच्या आई वडिलांचा आणि स्वर्गीय पित्याचं, हे फार महत्वाचं इन्स्ट्रक्शन बुक जे आहे हे आम्हाला परमेश्वराने देवाच्या वचनात दिलेलं आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता, बायबलचं वचन सांगतं तो आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत वाढला. आपण वाचूया ना, लुकाचं शुभवर्तमान 2रा अध्याय
49 ते मी काही उदाहरणं देऊ इच्छितो तुम्हाला सांगते. हे इन्स्ट्रक्शन्स गरजेचे आहेत. लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 49, 50 आणि 51. लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय. And he said to them, "Why were you looking for me? Did you not know that I must be in my Father's house?" And they did not understand the saying that he spoke to them. And he went down with them and came to Nazareth, and he was submissive to them. And his mother treasured up all these things in her heart. आणि काय झालं? He went to Nazareth and he was subject to them. तो त्यांच्या आज्ञेत वाढला. सगळे म्हणा, प्रभू येशू आई वडिलांच्या आज्ञेत वाढला. प्रियांनो, जर तुम्हाला वडील नाहीयेत किंवा आई नाहीयेत तर आज मी तुम्हाला सांगतो, स्वर्गीय पिता तुमचा आई वडिलाशी आहेत. आणि ही लव्स यू. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जो कोणी येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्याच्या समोर 2 गोष्टी आहेत. स्वर्गीय पिता जो आहे तो सर्वदा तुमचा बाप आहे आणि तो तुम्हाला सर्वदा मार्गदर्शन करू इच्छितो. जर तुम्हाला जगिक बाप नसेल, आणि दुसरं जगिक बाप पण महत्वाचे आहे, तुमचे आई वडील तुम्हाला महत्वाचे आहेत. त्यांच्या आज्ञेत राहणं, त्यांचं इन्स्ट्रक्शन स्वीकारणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा मी पुन्हा 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 तुम्हाला एक गोष्ट सांगेन की बऱ्याच वेळा आम्ही वाढत असताना आमच्या डोक्यामध्ये असं येतं, आई वडिलांना काय कळतं, मला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं. तुमच्यापैकी काही लोक फार मोठी कमाई करतात. माझा पहिला पगार किती होता माहिती आहे का? तुमच्यापैकी काही लोकांना माहिती आहे. मी ज्यावेळेस पहिला पगार घेतला, मला आठवत नाही कधी घेतला, मला वाटतं 1986 मध्ये घेतला. जेव्हा 87 नाही 85 मध्ये घेतला असेल, जेव्हा केव्हा घेतला असेल. माझं तारण 86 ला झालं. मला पहिला पगार होता फक्त 400 रुपये. तुमच्यापैकी काही लोकांना म्हणजे साराला पहिला पगार मिळाला 15,000 रुपये. तुमच्यापैकी काही लोकांना 50,000 रुपये. आणि मग तुम्हाला असं वाटलं हे काय आहे? पण आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आई वडिलांच्या इन्स्ट्रक्शन मध्ये आणि आई वडिलांच्या रिलेशन मध्ये सर्वात जास्त आशीर्वाद आहेत. इफिस्करास पत्र, आय वॉन्ट यू टू रीड दॅट. 6वा अध्याय आणि 1 ते 3 वचन. हा प्रियांनो, आज देवाच्या वचनातून काही गोष्टी आपण ऐकूया, वाचूया, ते समजून घेऊया. देवाचं वचन सांगतं, चिल्ड्रन obey your parents in the Lord, for this is right. In the Lord, don't forget. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्हाला जर तुमचे वडील किंवा तुमची आई प्रभूला सोडून जर तुम्हाला आज्ञा देत असतील तर तुम्हाला ती पाळायची नाहीये. प्रभूमध्ये त्यांची आज्ञा पाळायची आहे. पुढे दुसरं वचन, ऑनर युअर फादर अँड मदर. तुमच्या आई वडिलांचा सन्मान करा. विच इज द फर्स्ट कमांडमेंट विथ प्रॉमिस. वचनानुसार देवाचं त्यामध्ये वचन आहे, अभिवचन आहे. जेव्हा तुम्ही आई वडिला, सगळे म्हणा, मी माझ्या आई वडिलांचा सन्मान केल्याने मला देवाचा अभिवचन मिळतं. काय मिळतं? काय अभिवचन? 3ऱ्या वचनात लिहिलेलं आहे, that it may be well with you and you may live long on the earth. तुमचं कल्याण व्हावं. माझ्या जीवनाची स्वतःची साक्ष तुम्हाला मी देईल आणि मग पुढे वचनामध्ये मी जाईल. मी लहानपणापासून माझ्या घरामध्ये वाढलो. माझ्या घरामध्ये माझे वडील खूप दारू पिणारे होते, खूप म्हणजे खूप. आणि आमच्या घरामध्ये रोज भांडणं असायचे, तमाशा असायचा.
मारामाऱ्या असायच्या, माझ्या आईला मार बसायचा किंवा माझ्या भावांना मार बसायचा. घरामध्ये असं एकही रात्र नव्हती की ज्या रात्रीमध्ये आमच्या घरामध्ये शांती होती. अशा घरामध्ये मी वाढलो. आणि मग मी ते वाढत असताना खूप भित्रा होतो. मला हे भांडणं आवडत नसत, घाबरायचो. जसं जसं मी मोठा झालो, मी एका विशिष्ट वयामध्ये झालो, तर मी रिटॅलिएट मी बोलायला लागलो. मी वडिलांपेक्षा माझ्या आईला जास्त बोलायला लागलो, वडिलांना घाबरायचो. पण जेव्हा वडील दारू पिण्याचे त्यांना मी ढकलायचो, त्यांना वाईट शब्द बोलायचो, खूप काही गेलं. एका विशिष्ट काळामध्ये माझ्या जीवनामध्ये असं झालं. मी साक्ष सांगतो, खरी साक्ष. मी ग्रॅज्युएशन मध्ये गेलो आणि माझ्या जीवनामध्ये मला सर्व ठिकाणी अपयश पाहायला मिळत होतं. मी काही करत होतो, आय वॉज अनसक्सेसफुल. मला यश येत नव्हतं. मी मग युथ लीडर पण होतो त्यावेळेला. मी युथ लीडर झालो होतो तोपर्यंत. एक दिवस मी खूप वैतागलो माझ्या स्वतःसाठी. 3 दिवसाच्या मी उपास प्रार्थनेला गेलो. 3 दिवस मी आणि माझ्याबरोबर एक 7 मित्र आम्ही होतो. आम्ही 3 दिवस आम्ही सगळं सोडलं, ऑफिसवर सुट्ट्या टाकल्या. आम्ही 3 दिवस फक्त देवाला शोधण्यासाठी आम्ही गेलो. आणि मी जाऊन तिथं प्रार्थना करत होतो. प्रार्थना करत असताना आम्ही देवबापाकडे वचन मागत असताना देवबापाने हे वचन आम्हाला दिलं की तू आपला आई आणि बाप यांचा सन्मान कर. आणि ह्या वचनामधून आम्ही अभ्यास करत असताना असं मला जाणवलं की मी माझ्या आई वडिलांचा अपमान केलेला आहे, त्यांच्या विरोधात बोललेलो आहे. मी खूप काही त्यामुळे माझ्या जीवनामध्ये अकल्याण झालंय. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, सैतान किंवा जो धूर्त आहे तुमच्या मनामध्ये हेच काम करतो की तुमच्या आई वडिलांचा तुम्ही काय करा, अपमान करा. कारण त्याला कधीच आवडत नाही की तुमचं कल्याण व्हावं, तुम्ही यशस्वी व्हावं, असं त्याला कधीच आवडत नाही. तो पहिला प्रयत्न करणार तुम्हाला अपयशी करण्यासाठी. तुमच्या जीवनामध्ये यशस्वीतेच्या पायऱ्या तुम्ही खूप पुढे जाऊ शकता जर तुम्ही हे वचन पाळलं तर. तुम्ही एक यशस्वी व्यक्ती होऊ शकता जर हे वचन पाळलं तर. मलाही वाटलं माझ्या आईला काही कळत नाही, माझ्या वडील असे आहेत. आणि मग मी त्यांच्यावर शब्दाने, हाताने, माझ्या वडिलांवर त्यांना ढकलणं, दारू प्यायल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये खूप काही गोष्टी करणं मी केले. आणि जेव्हा ते वचनामध्ये बसलो, मी रडून प्रार्थना करतो, मला जाणवलं की मी चूक केली. तेवढं त्या काळामध्ये माझं आणि माझ्या पास्टरचे सुद्धा वाद झाले होते, भांडणं झाले होते. माझे पास्टर जे आमच्या चर्चचे पाळक होते त्यांच्या विरोधामध्ये. मी घरी त्या दिवशी मला अजून आठवतं, आय डोंट रिमेंबर द डेट्स, पण मी घरी गेलो. मी माझ्या आई वडिलांना बसवलं. मी त्या दिवशी त्यांचे पाय पकडून रडून, माझे वडील शुद्धीवर होते, ते दारू प्यालेले नव्हते त्या दिवशी, सकाळीच त्यांना मी बसवलं आणि त्यांच्या सांगते मी बोललो. आणि मग त्यांना बसवलं, त्यांचे पाय पकडून मी त्यांना क्षमा मागितली. माझ्या जीवनामध्ये जी मोकळीकता मला वाटली ती मोकळीकता दुसरी कुठलीच नव्हती प्रियांनो, ती आशीर्वादाची मोकळीकता होती. त्या दिवसानंतर माझ्या जीवनामध्ये मी कधीच अपयश पाहिलं नाही. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, आज हे जे वचन आहे ना, हे 100% खरं आहे. माझ्या मुला, आपल्या बापाचं काय शिक, काय शिक, आपल्या बापाचं इन्स्ट्रक्शन ऐक, आपल्या आईची शिकवण सोडू नको. परमेश्वराची इच्छा, पण तिथंच तो थांबत नाही. आज मला त्याच्या पुढे तुम्हाला घेऊन जायचं आहे. दे परमेश्वराची इच्छा की तुम्ही त्या पित्याच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये असावं. शमशोन नावाचा एक फार उत्तम असा एक शास्ता बायबल मध्ये आहे. शमशोन, ही वॉज फुल ऑफ
अनॉइंटिंग, इतका अभिषेक होता त्याच्यावर. जर तुम्ही शास्त्रीचं पुस्तक 13, 14, 15 आणि 16 4 अध्यायामध्ये त्याच्या स्टोरीज लिहिलेल्या आहेत. ही वॉज अनॉइंटेड मॅन ऑफ गॉड. अभिषिक्त तो होता कम्प्लीट. म्हणजे एवढा अभिषेक त्याच्यावर होता की ज्यावेळेस त्याच्यावर बलिष्ठी त्याच्यावर मारायला आले तर गाढवाचं जाभाड म्हणजे मेलेल्या गाढवाचं डोकं घेऊन 1000 लोकांना त्यांनी एका वेळेस मारलेला आहे. तो एवढा बलशाली होता की एका नगराच्या दार त्यांनी उखडले, आपल्या खांद्यावर घेऊन तो गेला. 20 वर्ष देवाच्या सेवेत अभिषिक्त होता. वॉज अनॉइंटेड. आणि मला तुम्हाला सांगू द्या, देव परमेश्वर तुम्हाला आणि मला तो अभिषेक देऊ इच्छितो. हालेलुया, हालेलुया. पण त्याच्या जीवनामध्ये त्याचा अभिषेक त्यांनी गमावला. ही लॉस्ट द अनॉइंटिंग. तुम्हाला माहिती आहे का काय कारण आहे? मी ज्यावेळेस त्याचं जीवनाचं, आज सकाळी देखील मी हे त्याचं जीवन वाचून काढलं. 13, 14, 15, 16 मी अध्याय वाचले. त्याचं कारण काय? वाय ही लॉस्ट द अनॉइंटिंग? कारण त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेस अशी वेळ आली, त्यांनी आपल्या आई वडिलांपासून काही गोष्टी लपवून ठेवल्या. आय सिरियस. मी जे तुम्हाला सांगत आहे, मी देवाच्या वचनातून काही गोष्टी सांगत आहे. आज तुम्हाला स्वतःच्या हृदयाचं परीक्षण करायचंय. माझ्या बरोबर जजेस शास्त्रीचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 7व्या वचनापासून 7, 8, 9 वचन वाचूया. जजेस याचा 14वा अध्याय. इनफॅक्ट तिथं अशी स्टोरी आहे. एक ह्या शमशोनाला एक मुलगी आवडली. ओके. आणि त्यांनी सांगितलं आपल्या आई बापांना, मला अशी मुलगी आवडलेली आहे आणि मला तिच्या संगती लग्न करायचंय. आणि त्याचे आई बाप त्याच्याबरोबर ती मुलगी बघायला चालले होते. जाताना रस्त्यामध्ये ह्याला टॉयलेटसाठी शेतात गेला आणि गेल्यानंतर एका सिंहाने त्याच्यावर झडप घातली. लायन सिंहाने झडप घातली. ह्यांनी काय केलं? सिंहाला पकडलं आणि त्याच्या तोंडातून त्याला फाडला. He just tore him up. He was anointed. मारून टाकला त्याला. तो मेला. आणि मग हे लोक गेले, त्यांनी मुलगी पाहिली, मुलगी पसंत केली. आणि मग काही दिवसांनी परत त्याच्या आई वडिलांबरोबर तो चालला होता. आपण वाचूया ना 7व्या वचनापासून पुढे. 14वा अध्यायाचं 7वं वचन. Then he went down and talked with the woman, and she pleased Samson well. After some time, when he returned to get her, he turned aside to see the carcass of the lion. Oh, काय बघायला गेला माहितीये? ज्या सिंहाला त्यांनी मारलं होतं त्या सिंहाचं प्रेत बघायला गेला. चला बघूया आपण त्याचं प्रेत. तिथं गेल्यानंतर काय सापडलं त्याला? And behold, a swarm of bees and honey were in the carcass of the lion. फार चॅलेंजिंग आहे. एखाद्या प्रेतामध्ये, म्हणजे सिंहाच्या प्रेतामध्ये आता तिथं पोळं लागलं होतं. मधाचं पोळं आलं होतं. आणि हा बाबांनी काय केलं? He took some of it in his hands आणि त्यातलं मध काढून घेतलं and went along eating. When he came to his father and mother, he gave some to them. त्यांना सुद्धा मध खायला दिलं. And they also ate.
But he did not tell them that he had taken the honey out of the carcass of the lion. काय मोठी गोष्ट आहे, त्यांनी सांगितलं नाही अरे की मी ह्या प्रेतामधून हे मध काढलं होतं म्हणून. काय मोठी गोष्ट आहे. पण ह्यामध्येच त्याच्या जीवनाचं भविष्यामधलं पतन आहे प्रियांनो. ही जीवनामधली ही सुरुवात आहे. त्याने आपल्या आई वडिलांना सांगितलं नाही की जे मध आहे ते एका प्रेतामधून का, कारण देवाने त्याच्या आई वडिलांना आज्ञा दिलेली होती की जो तुमचा मुलगा असेल तो नाझीर असेल. काय असेल, काय असेल तो नाझीर असेल. काय असेल तो देवासाठी वेगळा. सगळे म्हणा देवासाठी वेगळा. आणि कुठल्याही नाझीराने कुठल्याही प्रेताला हात लावायची परवानगी नाही. आणि समजा त्यांनी चुकून हात लावला तर त्याला शुद्धीकरणाची प्रक्रिया होती. शुद्धीकरणाची प्रक्रिया होती. ही कुड बी अगेन तो प्युरिफाईड आणि अगेन त्याचं जीवन त्या अभिषेकामध्ये तो चालू शकला असता. पण ही डिड नॉट टेल हिज मदर अँड फादर की मी एका मेलेल्या सिंहाच्या मधून हे मध आणलेलं आहे. देवा परमेश्वर, तुम्हाला माहित आहे का, शमशोनाचे आई वडील वयस्कर झाले होते, त्यांना लेकरं नव्हते. परमेश्वराचा दूत त्या ठिकाणी आला. त्यांना सांगितलं की तुम्हाला मूल होणार आहे. शमशोनाच्या वडिलांनी देवबापाकडे प्रार्थना केली, देवबापा आम्हाला समजू दे की ह्या मुलाला आम्ही कसं वाढवायचं, मुलाची वाढ कशी करायची. तुम्हाला माहित आहे का प्रियांनो, तुमच्यासाठी तुमचे आई वडील प्रार्थना करून देवबापाकडे मागून तुम्हाला वाढवत असतात. जर तुम्हाला थोडंसं काही त्रास झाला, मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये तुमचे खूप मित्र असतील, खूप चांगले गोष्टी असतील, पण फक्त आई आणि वडीलच एक प्रश्न विचारतील, बाबा रे तू जेवलास का म्हणून. बाकी कोणी नाही विचारणार तुम्हाला. तुझं बाकी सगळे तुमच्याबरोबर मजा करतील. हा, हे जे आई बाप आहे त्यांनी त्या बाप वाढवून आणि देवाकडून इन्स्ट्रक्शन घेतलं होतं कसं वाढवायचं. आणि देवाने त्यांना सांगितलं होतं की हा एक नाझीर म्हणून वाढला पाहिजे. आणि नाझीरासाठी काही नियम होते. लेट्स गो टू नंबर्स चॅप्टर 6. आणि ऍक्च्युली कसं नाझीर असला पाहिजे, नाझीर कसा असला पाहिजे त्याबद्दल गोष्टी सांगितलं. नाझीराने बिलकुल द्राक्षरस प्यायचा नाहीये. ही वॉज नॉट सपोज टू टच इवन द grapes, not to eat grapes. नाझीराचा नियम आहे. आणि त्याने त्याच्या नातेवाईकामधला जरी कोणी मेला तरी त्याच्या प्रेताला शिवायचं नाहीये. सो नंबर चॅप्टर 6 वर्स 6, कारण 1 ते 12 वचन फार मोठे होतील वाचायला आपल्याला. Number chapter 6 verse 6. All the days that he separates himself to the Lord, he shall not go near a dead body. He shall not go near the dead body. सगळे म्हणाल का, he shall not go near the dead body. पण हा बाबा मेलेल्या सिंहाच्या वक्त्याला मराठीत कलेवर म्हटलंय त्यातलं मध काढून खातोय. आणि ती गोष्ट त्यांनी आपल्या आई बापालाही सांगितली नाही. त्या याच्यामध्ये जर हा नियम मोडला तर पुन्हा शुद्धीकरणाची गोष्ट सांगितलेली आहे. जर त्याच्या आई बापाला त्यांनी सांगितलं असतं की मी हे मध घेतलेलं आहे आणि मी खात आहे, तर कदाचित
त्याच्या आई वडिलांनी सांगितलं असतं, अरे शमशोना, तू काहीतरी नियम मोडला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ह्या जगामध्ये द बेस्ट इन्स्ट्रक्शन तुमच्या जीवनात कोण तुम्हाला देऊ शकत असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील. तुमच्या जीवनात जे काही घडतं, दे आर द बेस्ट मेंटर ऑफ युअर लाईफ. तुम्हाला फक्त तुमच्या मनामध्ये भीती सैतान टाकून ठेवतो, कोणीतरी टाकून ठेवतं की नाही नाही, त्यांना सांगितलं तर ते मला दोष देतील, मला वाईट बोलतील, माझ्याकडे चुकीच्या गोष्टी. नाही प्रियांनो, ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील आणि तुमच्यासाठी उपास प्रार्थना करतील. तुमच्यासाठी उत्तम ते विचार करणारे फक्त तुमचे आई वडील आहेत. हालेलुया. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, हा मध आहे ना, ह्या मधाबद्दल मी थोडासा अभ्यास करतो आणि नीतिसूत्राचा 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये मधाबद्दल बोललेलं आहे. हनी म्हटलेलं आहे. परक्या स्त्रीपासून तिच्या मुखातले शब्द, हे तिचं बोलणं त्या हनी सारखं आहे. ओके, काय म्हटले त्या ठिकाणी? Read. For the lips of an immoral woman drip honey, and her mouth is smoother than oil. Very challenging. Verse 4. But in the end she is bitter as wormwood, sharp as a two-edged sword. Friends, या जगामध्ये तुम्हाला आवडो न आवडो, आजच्या परिस्थितीला ही रियालिटी फार जास्त चालू आहे. आणि हे मधाचे शब्द, गोड शब्द, हे 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 लोकांना देवाच्या मार्गावरून, इन्स्ट्रक्शन वरून दूर घेऊन जाणारे आहेत. आजचे हे फक्त इमॉरल वुमनच नाही, इमॉरल मॅन पण त्यामध्ये येतो. आज फार जास्त बोलणं होत नाही, पण खूप जास्त चॅटिंग होतं, नको त्या लोकांबरोबर, नको त्या व्यक्तीबरोबर. आणि आज फार सहजरित्या हे लपवलं जाऊ शकतं आपल्या आई वडिलांकडून, कारण त्यांना ह्या गोष्टी काही समजत नाही. आय एम टेलिंग यू, त्या गोष्टी सरते शेवटी असं म्हटलेलं आहे, इट इज अ बिटर ॲज वर्मवूड. कडुत्वाने भरलेलं आहे. तुमचं तोंड कडुत्वाने भरेल. शमशोनाच्या जीवनामध्ये त्याला ते हनी फार आवडलं. त्याला ते मध, त्याला असं वाटलं चला काही हरकत नाही. त्याच प्रोव्हर्ब्स मध्ये आपण जाऊया, 5वा अध्याय 20व्या वचनापासून पुढे. Proverbs chapter 5 verses 20 onwards. For why should you, my son, be enraptured by an immoral woman and be embraced in the arms of a seductress? मला माहित आहे का, हा शमशोन पुढे जाऊन तुम्ही, इफ यू डू यू नो फ्रॉम, त्याचं पतन कुठं झालं? त्याला एक वेश्या आवडली. त्यावेळेस त्याची आई वडील त्याच्याबरोबर नव्हते. आई वडील लग्न लावून दिलं आणि त्या ठिकाणी बरेच गोंधळ झाले, बऱ्याच गोष्टी झाल्या. पण ह्यानी आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं नाही. तो नको त्या लोकांच्या, नको त्या बायकांच्या, नको त्या रिलेशन मध्ये मध चाठायला आणि चाखायला गेला. त्यांनी मध चाखायला सुरुवात केली. इमॉरल कुठली गोष्ट, लक्षात ठेवा माझ्या भावांनो बहिणींनो, ती तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाणार आहे. 21वा वचन त्यातलं. For the ways of a man are before the eyes of the Lord. तुमचे मार्ग देवाच्या डोळ्यासमोर आहे. सगळे म्हणा, माझे मार्ग कोणासमोर आहेत? कोणाच्या समोर आहेत? At the age of 99 years, जेव्हा अब्राम 99 वर्षाचा होता, देवबाप अब्रामाला म्हणाला,
अब्राहमा असं चाल की तू माझ्या समोर चालत आहेस ॲट द एज ऑफ 99. कुणी पण असं समजू नका फक्त हे तरुणांसाठी इन्स्ट्रक्शन आहे. इट इज दिस इन्स्ट्रक्शन फॉर एव्हरीवन. The ways of man and ways of woman are before the eyes of the Lord, and he ponder all his paths. तिथं बोट तसंच ठेवूया. जेनेसिस चॅप्टर 18 वर्स 1 मध्ये देव परमेश्वर अब्राहमाला सांगतो, अब्राहमा असा चाल. कदाचित 18:1 मध्येच, मला निश्चित माहित नाही. नाही, हे नाही वचन ते. इट्स नॉट 18:1. 22:1 बघ. No, that's not. But there is maybe somewhere first verse of some chapter. First verse. And God said, Abraham, I want you to walk before me. अब्राहमा माझ्या समोर तू चाल. 17:1. When Abraham was 99 years. Can we read this verse together? Come on. We'll read. तिथं पुढे बघा. पुढे तुमच्या समोर लिहिलेलं आहे वचन. Okay? When Abraham was 99 years old, Lord appeared to Abraham and said to him, I am Almighty God. Walk before me and be blameless. तुमचे प्रत्येक मार्ग देवा समोर आहे. ते मध जे आहे ते खूप टेस्टी मध आहे. ते that spending time and chatting is very, very attractive. Hey, mother, you feel, wow, it's one, but one day it's going to be very bitter. असं देवाचं वचन सांगतं. सॅमसनने त्याकडे लक्ष दिलं नाही. शमशोनाने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. तो एका दलीला नावाच्या वेश्येकडे जात होता. He didn't take care of his own life. त्याला वाटलं ठीक आहे, मला अभिषेक आहे, I'm anointed, देव माझ्या बरोबर आहे, मी जाईल ते करेल, देव मला सोडणार नाही. We'll read that verse and then we will come to Samson in Proverbs chapter 5 verse 22. आपण 21 वाचलं ना. हां. His own iniquities entrap the wicked man, and he is caught in the cords of his sin. की स्वतःच्या पापात तो पकडला गेला. बा. He shall die for lack of instruction, and in the greatness of his folly he shall go astray. Why he will die? Why he will die? What is the first word we started with? My son, hear your father's काय? Instruction. He will die because of lack of instruction, and Samson did die because of lack of instruction. तो नको त्या गोष्टीमध्ये गेला. I think it's Judges chapter 16 verse 1. He went to Delilah, a harlot. Judges chapter 16. Most probably that is the, if I he didn't take care of his own life. He didn't took the instruction from mother and father. He didn't took any instruction. माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्या जीवनामध्ये काही असू देत,
बी कनेक्टेड टू मदर अँड फादर. पण पुन्हा एकदा सांगतो, प्रभूमध्ये. कुठल्यामध्ये? जर ते प्रभूमध्ये नाहीयेत आणि प्रभूच्या सोडून काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला देतात तर तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. पण तुमचा एक प्रभू स्वर्गातील बाप, त्याने आम्हाला बायबल दिलेला आहे, त्यातून तो आम्हाला इन्स्ट्रक्शन देतो. हालेलुया. हे 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 इन्स्ट्रक्शन बुक आहे. हे बऱ्याच लोकांना वाचायला आवडत नाहीत. सगळ्यांना असं वाटतं मी आता येशूला स्वीकारलं, मला इन्स्ट्रक्शन बुकची गरज नाहीये. या इन्स्ट्रक्शन बुक वरूनच तुमचा न्याय होणार आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला माहित आहे का, ह्या इन्स्ट्रक्शन बुक वरूनच तुमचं जीवन ठरणार आहे. ह्या जगावर येणाऱ्या परीक्षा प्रसंगामधून तुम्ही का वाचणार आहात? कारण तुम्ही या इन्स्ट्रक्शन बुकला महत्व दिलेलं आहे. एक दिवस ह्या जगावर न्यायाचा प्रसंग येणार आहे. इट्स गोइंग टू बी अ चॅलेंज. रेव्हलेशन चॅप्टर 3 वर्स 10 मध्ये असं म्हटलेलं आहे की तू माझ्या इन्स्ट्रक्शन बुकला महत्व दिलं म्हणून मी तुला ह्या जगावर येणाऱ्या परीक्षा प्रसंगापासून वाचवणार आहे. Because you have kept my command to preserve, I also will keep you from the hour of trial. ह्या जगावर which shall come upon the whole world to test those who dwell on the earth. पृथ्वीवर येणाऱ्या परीक्षा प्रसंगापासून तुम्ही वाचवले जाणार आहात कारण तुम्ही देवाच्या इन्स्ट्रक्शन बुकला महत्व दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. सगळे म्हणा इन्स्ट्रक्शन बुक. प्रियांनो, आपल्या वडिलांच्या इन्स्ट्रक्शनला, स्वर्गीय पित्याच्या इन्स्ट्रक्शनला महत्व द्या. शमशोनाने दिलं नाही. दलायला तिचं हृदय शमशोना सांगती जुडलेलं नव्हतं. ती शरीर विक्री करणारी स्त्री होती. आणि तुम्हाला आवडो न आवडो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जग त्या हर्लट सारखंच आहे. तुम्ही जर प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये गेलात तर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की त्याच्यामधून बाहेर पडा. जगाची मैत्री देवा सांगती वैर आहे. ह्या जगाच्या गोष्टी तुम्हाला खेचत 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 देवापासून दूर नेणार आहे. शमशोनाला ते कळालं नाही. शमशोनाचे शत्रू पलिष्टी लोक त्या हार्लटकडे गेले आणि तिला म्हटले, बघ आम्ही एवढे एवढे लोक आहोत आणि तुला सर्व आम्ही पैसे देणार आहोत. आणि त्यांनी पैसे मोजून दिले. फक्त एक काम कर, त्याचं जे गुज आहे, त्याचं जे रहस्य आहे ते आम्हाला समजू दे, ते आम्हाला समजू दे. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अशी काही समय असतात जीवनामध्ये, तुम्हाला वाटत असेल त्यांनी त्या अभिषेकाला मजा म्हणून घेतलेली, मजा म्हणून. ओके, सेकंड वर्स, गो टू द Judges chapter 16 verse 2. When the Gezites were told Samson has come here, they surrounded the place, lay wait for him night and gate of the city. They were quiet all night, saying, in the morning when it is daylight, we will kill him. Third verse. And Samson lay low till midnight. He arose midnight, took hold of the doors of the gate, city and the two gate. Wow, that's a power. Okay, त्यांनी त्याचं पूर्ण वेस दार उखडून घेऊन गेला. Pull them bar and all put them on his shoulder and carried them to the top of the hill that faced Hebron. Powerful, anointed तो होता. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुमच्यामध्ये जो येशू आहे, या जगातल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा तुम्ही जास्त पॉवरफुल आहात. हालेलुया. अभिषेकाने अभिषिक्त आहात. पण शैतान कसंही करून तुमचा तो अभिषेक चोरायचा प्रयत्न करतो. कॅन
somebody read कुठलं वर्स आहे ते 16 चॅप्टर मध्ये की त्याकडे ती give me 4th verse 5th verse. Okay, and the Lord the Philistine came up on her and entice him and find out where his great strength lies, and by what means we may overpower him, that we may bind him and afflict him, and every one of us will give you 1100 pieces of silver. ती वेश्या होती. आपण पाहिलं प्रियांनो, जे मध आहे त्या मधापासून सुरुवात झाली. शमशोनाने स्वतःकडे लक्ष दिलं नाही. असं म्हणतात की तो तिच्या मांडीवर झोपायचा, डोकं मांडीवर ठेवून, आणि तिला त्याने बराच वेळा फसवलं. असं सांगितलं एकदा की जर दोरीला ओलं करून मला बांधलं तर माझी शक्ती निघून जाईल. म्हणून ती एक दिवस त्याला ओलं करून दोरीने बांधते आणि ते शत्रू येतात आणि हा उठतो आणि त्या दोऱ्या जळून जातात. You can imagine the power and anointing on his life. आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, त्यापेक्षा दुप्पट पावर देवाच्या आत्म्याचं देवबाप तुमच्यावर ठेवू इच्छितो. पेत्र चालायचा आणि त्याच्या चालल्याने आजारी बरे व्हायचे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, यू आर अ स्पेशल चिल्ड्रन ऑफ गॉड. देवाचे सॅमसन वॉज नॉट द चाइल्ड ऑफ गॉड. Samson was a servant of God. You are a child of God. Amen. Hallelujah. Samson rejected the instruction of his father and mother. But I want you to obey, and I want you to be open-hearted with your father and mother. I want you to be open-hearted to your father. स्वर्गीय बापाकडे. माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी जगातल्या सर्व मोहामधून गेलोय. तुम्हाला मी कधी पण पण मी माझ्या बापाकडे जाऊन माझं मन उघडून त्याला डायरेक्ट सांगितलंय आणि त्यामुळे मी वाचलो. चावी तुम्हाला सांगतो, जीवनामधली चावी. जर तुम्हाला पापापासून वाचायचं असेल ना, तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला वाटणारं पाप जाऊन देवबापाला सांगा. त्याच्यापासून काही लपवू नका, काहीच लपवू नका. ओपनली त्याच्या समोर मांडा. पुढे बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर त्यांनी सांगितलं, माझ्या जर 7 बटा खुंटीला बांधून ठेवल्या ना तर माझी शक्ती निघून जाईल. तुम्ही असं ती स्टोरी पुढे त्या 16 अध्यायामध्ये. आणि मग तिने सांगितलं, हे पलिष्टी आले, सैनिक आले. हा उठला, त्याच्या केसानी त्यांनी ते अख्खं ती खुंट्या बिंट्या सगळ्या उखडून काढल्या. पावर. शेवटी वैतागला. एक दिवस त्यांनी आपलं रदगत, आपलं मन तिला सांगितलं. एवढं असून सुद्धा बघा, ही इज सो डिसीव्ड. ही इज डिसीव्ड. समोर शत्रू आहे, ती बाई त्याला फसवती, लोक येतात पण त्याला दिसत नाही. ऐका, तो फिजिकल आंधळा होण्या अगोदर स्पिरिच्युअल आंधळा झाला होता. आणि ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये होऊ शकते जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर. त्याने आपलं हृदय सांगितलं आणि त्याचे सगळं केस तिने एका माणसाला बोलून त्याला टकलं करून टाकलं. आणि शमशोनाला वाटलं, चला आता ती म्हणाली, आता शमशोना आले तुझ्यावर. शमशोना वाटलं, मी आता परत करेन. पण त्यांनी आपली शक्ती गमावली होती आणि ही कुड नॉट डू एनिथिंग. एका सर्वसाधारण मनुष्यासारखा तो पकडला गेला.
तेवढंच नाही प्रियांनो, त्याला पकडलं. त्या सर्वात पहिले त्याचं काय केलं? त्याचे डोळे फोडले. सगळे म्हणा डोळे फोडले. काय फोडलं? माझ्या भावानं बहिणींनो, शत्रू सैतान एकच काम करतो, तो लोकांना आंधळ करण्याचं काम करतो. तो लोकांचे आत्मिक डोळे काढून टाकतो. तो तुमच्यातला विश्वास काढून टाकतो. काय काढून टाकतो? आम्ही विश्वासाने चालणारे लोक आहोत. राईट. दुसरे कोरिन्थियरास पत्राचा 5वा अध्याय 7वं वचन काय सांगतं? आम्ही डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही, आम्ही विश्वासाने चालणारे लोक आहोत. सैतान एकच काम करतो, तो टपलेला आहे तुमच्या हृदयातला तो विश्वास काढून टाकावा, यासाठी की तुम्ही त्याला पाहू नये, त्या परमेश्वराला तुम्ही पाहू नये. तुमच्या हृदयामधला तो विश्वास तो चोरून घेतो, तोडून टाकतो, यासाठी की तुम्ही त्या राजांच्या राजाला पाहू नये. कारण जेव्हा तुम्ही पाहता त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करतं. हालेलुया. तुम्हाला माहित आहे का, येशू ख्रिस्ताने योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायामध्ये 17 वचनामध्ये तो म्हणाला, पहा मी जातो आणि पवित्र आत्मा तुम्हाला पाठवतो. वाचू ना आपण ते वचन, फार सुरेख वचन आहे. 16 वचनामध्ये तो म्हणतो, मी जातो, मी माझा पवित्र आत्मा तो तुमच्या बरोबर येईल, तुमच्या बरोबर सदा सर्वदा जाईल, माझा अनॉइंटिंग तुमच्या बरोबर राहील. And I will pray Father and he will give another helper that he may abide with you forever. हा अभिषेक संशोधनाबद्दल सर्व काळासाठी होता. पुढं, and I will 17th verse, the spirit of truth the world cannot receive because it neither sees him. जग त्याला का स्वीकारू शकत नाही? कारण ते त्याला पाहू शकत नाही. का पाहू शकत नाहीत ते त्याला? कारण त्यांच्याकडं विश्वासाची दृष्टी नाहीये. दे डोंट हॅव फेथ. सैतान तेच करतो. त्याची दृष्टी त्याने काढून टाकली, त्याचा विश्वास त्याने तोडून टाकला. तो निराश झाला, दुःखी झाला, रडत बसला, मी काय केलं. पण पुढे म्हटलेलं ना, बट यू नो हिम फॉर ही ड्वेल्स विथ यू अँड विल बी इन यू. द अनॉइंटिंग ऑफ होली स्पिरिट इज इन यू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. And he wants to use you mightily for his glory. Amen. पण एक चांगली बातमी आज सांगतो प्रियांनो. शमशोनाने हे सर्व केल्यानंतर त्याला बांधून ठेवलं होतं. त्याची मजा चालली होती, मजा. शत्रू त्याला खेळ म्हणून वापरत होते, गंमत म्हणून वापरत होते. एक दिवस सर्व 3000 लोक एकत्र बसले असताना पलिष्टी शमशोनाला खेळायला म्हणून बोलवलं. पण त्यामुळे एक गोष्ट झाली, त्याचे केस पुन्हा वाढायला लागले होते. सगळे म्हणा त्याचे केस, सगळे म्हणा त्याचे केस पुन्हा वाढायला लागले. आणि जसे त्याचे केस वाढले, त्याचा अभिषेक देखील पुन्हा वाढायला लागला. कारण देव सेकंड चान्स देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. देव पुन्हा संधी देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्याने त्याच्या पूर्ण आयुष्यात जितके मारले नाही, तो त्या 2 खांबावर उभा होता. आणि त्या 2 खांबाला अख्खा तो जो काही तो सभागृह होता त्या 2 खांबावर अवलंबून होता. त्यांनी ते 2 खांब तोडून टाकले आणि सर्व 3000 लोक आणि स्वतः शमशोन देखील तिथं मरण पावला. पण एक गोष्ट सांगतो प्रियांनो, जसं शमशोनाचा शेवट झाला तसं आमचा शेवट होण्याची गरज नाहीये. तुम्हाला एक चांगली बातमी सांगतो. ज्या दिवशी पवित्र आत्मा 120 लोकांवर आला, पेत्र त्यांच्यामध्ये उभा राहिला, त्याच दिवशी 3000 लोकांचं तारण झालं. हालेलुया. त्याच दिवशी तोच अभिषेक तुमच्यावर आहे प्रियांनो, जो अभिषेक
येशू ख्रिस्तावर होता, ज्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून जिवंत केले, त्याचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. पण हे इन्स्ट्रक्शन विसरू नका, माझ्या मुला, माझ्या मुली, आपल्या बापाचं इन्स्ट्रक्शन ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको. मला माहित नाही आज तुमचं काय जीवन आहे, पण आज तुम्हाला विनंती करतो, त्या चुकीच्या चॅटिंग पासून स्वतःला वाचवा. ते मद आहे. प्रे टू गॉड. आज तुम्ही कुठं आहात? आपण जर आपले डोळे बंद करूया काही क्षण. लेट्स लुक टू जीसस. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, देवाचा आत्मा इथं काम करत आहे. शमशोनावर जो अभिषेक होता त्यापेक्षाही सामर्थ्याचा अभिषेक तुमच्यावर देवबापाने ठेवलेला आहे. तुम्ही त्याची लेकरं आहात. जर तुम्ही त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, येशू ख्रिस्ताला, तर तो तुमच्यामध्ये वस्ती करतो. आणि ही वॉन्ट्स यू टू बी ब्लेस्ड, अनॉइंटेड, युजफुल फॉर हिज किंगडम, देवाच्या राज्यासाठी उपयोगी. पण आज जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आई वडिलांविषयी तुमच्या मनात काही असेल तर देवाला क्षमा मागा. निर्णय करा की माझ्या आई वडिलांना जाऊन मी क्षमा मागेन, कारण तुमचे कल्याण व्हावं ही देवाची इच्छा आहे. तुमचे कल्याण व्हावं ही देव परमेश्वराची इच्छा आहे. आणि तुमचं अकल्याण व्हावं हे त्या शत्रूची इच्छा आहे. आज त्या देवाच्या आत्म्याला तुमच्या हृदयामध्ये काम करू द्या. शमशोनासारखा आम्ही अभिषेक गमावणार नाहीये. शमशोनासारखा आम्ही अभिषेक गमावणार नाहीये, तर आम्ही पेत्रासारखा अभिषेक घेऊन आमचं जीवन त्याच्या राज्यासाठी जीवन जगणार आहोत. आज देव परमेश्वर तुम्हाला पुनर्संधी देतोय, नव्याने अभिषेक करतोय, तो तुम्हाला त्याच्या मार्गामध्ये चालवतोय. माझ्या मग ही प्रार्थना कराल का? स्वर्गीय बापा, आज येशूच्या नावामध्ये मी तुझे वचन माझ्या जीवनामध्ये स्वीकारतो, कबूल करतो. येशू माझा प्रभू आहे. देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत केलं असा विश्वास माझ्या अंतःकरणात मी ठेवतो. प्रभू येशू, मी तुझं मूल आहे. तुझ्या बोध, तुझं इन्स्ट्रक्शन स्वीकारण्यास मला सहाय्य कर. येशूच्या नावामध्ये आमेन. प्रभूचा आत्मा तुम्हाला सहाय्य करो प्रियांनो, आणि त्याच्या वचनामध्ये पण चालो. थँक्यू.